से देख रहे हैं हम पिनल बारिया सनी के मामा सनी के लिए यहाँ पर 1000 रुपए का कैश प्राइज। जोरदार तालियां पिनल के लिए और सनी के लिए भी। थैंक यू पिनल बारिया साहब। आता बक्षीस समारंभामध्ये वळायचं आपल्याला। ચાલો હમણાં નારગોળ ગુજરાતના બધા પ્લેયર્સ અને ઓડિયન્સ મહેરબાની કરીને અહીંયા આવી જશો। હમણાં આપણે બક્ષીસ સમારંભ માટે તૈયારી કરવી છે તો અહીંયા સામે આવી જશો। નારગોળ સ્પોર્ટ્સ ક્લબ સામે આવી પ્લેયર્સ નારગોળ બારિયા સ્પોર્ટ્સ ક્લબ नारगोळ सामे हाजर रही जसो। और जो बाउंड्री लाइन के बाहर कैच लिए थे आदरणीय व्यक्तिमत्व ईश्वर जी बारिया साहब के माध्यम से जो मैदान के बाहर कैच लेगा उसको 1000 रुपए का कैश प्राइज था। विराज बारी चिंचनी बारी बड़ा आपको आना है और सीएच बारी इवेंट के माध्यम से हार्दिक और चिराग के माध्यम से 100 रुपया 1100 रुपया आना है। विराज बारी डीजे आशीष मिक्स विराज बारी आना है। जोरदार तालियां। उसके बाद में रौनक बारी गुजरात दांडी आपको आना है। लास्ट वाला कैच जो आखिरी कैच लिया था रौनक बारी रौनक भाई आपको आना है। रौनक भाई जोरदार तालियां रौनक बारी के लिए। बहुत ही बढ़िया कैच लिया था। महाराष्ट्र और गुजरात में है 1100 सॉरी। डीजे आशीष थैंक यू। बोलो कालिका मात की जय। श्री चाचर माता की जय। आज की खुशी की जय। जय। श्री गावदेवी माता की जय। गुड। मगाशी तुम्ही सगळे डीजेवर नाचत होते पण आमचा नाईलाज झाला आणि डीजे बंद करावा लागला। माफ करा कारण वेळेचा अभाव आहे आणि आपले पाहुणे आहेत सर्व त्यांना जायचं आहे। तुमच्या आनंदात मी सुद्धा आणि सन्माननीय व्यासपीठ सगळे सामील आहेत। कार्यक्रम सुरू असताना क्रिकेट मॅच सुरू असताना अनेक पाहुणे मंडळी वगैरे स्टेजवर आले होते। त्यांचा यथाकथित सत्कार स्वागत झालं होतं परंतु आपले विरारचे एम बारिया ज्यांच्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होऊ शकत नाही आणि योगायोग असा झाला की त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि लाईट पण आली म्हणजे गुड कारण ते आल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही। त्यांच्या नावातच एम आहे आणि एम विटामिन्स तुम्हाला माहिती आहे एम विटामिन्स म्हणजे काय तर त्या एम विटामिन्समुळे त्यांनी कार्यक्रमाला भरघोस अशी देणगी दिलेली आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे। तर त्यांचा सत्कार अखिल भारतीय बारी बारिया समाज संघाचे अध्यक्ष मान्य श्री भरत रघुनाथ बारी यांना मी विनंती करते की समाज संघातर्फे त्यांचा स्वागत सत्कार करावा। श्री भरत रघुनाथ बारी। जोरदार तालियों की गूंज होनी चाहिए। आज के आनंद के सूत्रधार आदरणीय एम बारिया साहब का शुभ सम्मान होता हुआ श्री एम बारिया यांचा स्वागत होत आहे आणि ते स्वागत सत्कार प्रेमाने स्वीकारत आहे। जोरदार तालियां बजनी चाहिए प्लीज। तालियों की गूंज। प्रेमाची शान ज्यांनी अनुभव असेल त्यांना त्यांचा अनुभव आलेलाच आहे आणि त्यांच्या
बारी समाजाचा कोणताही कार्यक्रम असला की त्यांचा देणगी असतेच. त्याचप्रमाणे या चिंचणी शाखेने जो काही क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या चिंचणी शाखेतर्फे सुद्धा त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. संजयजी पाटील दिसते की नाही. तर महिला आपल्या कुठेही कमी नाही आहेत हे त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे. आता ईश्वरबाई बारी यांचं चिंचणी शाखेतर्फे श्री आशिष बारी चिंचणी गावाचे अध्यक्ष चिंचणी शाखेचे अध्यक्ष आहेत ते स्वागत आणि सत्कार करीत आहेत. ईश्वरबाई त्यांचं स्वागत आणि सत्कार करत आहेत. टाळ्या वाजवायच्या तेवढी पण थंडी नाहीये की हाताची घडी घातली पाहिजे. टाळ्या वाजल्याने थंडीवर उडेल आणि योगामध्ये आता सांगितलंय टाळ्यांचं महत्त्व आहे. मी श्री संजय पाटील आहेत त्यांना वेळाभावी जायचंय पुढे त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या बारी समाजाला उद्देशून आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री संजय पाटील. प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ह्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा जो सन्मान केला आणि आपल्यामध्ये बसण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी आभार मानतो. ह्या बारी समाजाच्या क्रिकेट टुर्नामेंट निमित्त उपस्थित असलेले इकडे अखिल भारतीय बारी समाजाचे अध्यक्ष भरतभाई, खास करून गुजरातहून आलेले आपले ईश्वरभाई बारी आणि माझे मित्र, मला वाटते 15-20 वर्ष झाले आमची मैत्री आहे. मोरेश्वर बारी जर बोईसरला आले तर हमखास ते त्यांची मिसेस माझ्या हॉटेलला चहा पिल्याशिवाय जात नाही आणि मी विरारला गेलो तर मला एक पेग पाडल्याशिवाय ते परत पाठवत नाही. तर ही आमची मैत्री आहे. आणि ह्या निमित्ताने इकडे उपस्थित असलेले सर्व मान्यवर,
सुशील चुरी माझे मित्र, अंजलीताई आणि सर्वच माझे मित्र आहे तिकडे, सगळे ओळखतात मला. खरं तर मी अभिनंदन करेल जो संघ प्रथम आला, अतिशय सुंदर खेळ केला त्यांनी, संयमी खेळ होता. 4च ओव्हरमध्ये त्यांनी अतिशय सजगता दाखवली आणि ही मॅच जिंकलेली आहे, ही स्पर्धा जिंकलेली आहे. तसंच उपविजेता संघाने पण चांगला खेळ केला, परंतु घाई जास्त असते पहिल्या संघाला, किती स्कोअर करायचं त्याचा अंदाज नसतो, त्यामुळे फटके मारण्याच्या नादात ते लवकर बाद झाले. परंतु ठीक आहे, दोघांचं अभिनंदन करतो. ह्या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग आहे मोठ्या आनंदाने इकडे उपस्थित झालेला आहे आणि सगळ्यांनी हा खेळाचा आनंद घेतला आणि गरबा पण चांगल्या पद्धतीने गात होते आणि नवीन वर्षाचं चांगलं स्वागत केलं त्यांचं पण मी अभिनंदन करतो. खरं तर तुम्हाला माहीत आहे की बोईसरमध्ये PDTS म्हणजे पालघर डहाणू क्रिकेट असोसिएशनचं जे मैदान आहे त्याचं संस्थापक मी आहे. मी आणि बिपिन पाटीलच्या माध्यमातून जे MIDC मध्ये ग्राउंड आहे, आज 10-12 एकरचं ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये क्रिकेटचं चांगलं कोचिंग दिलं जाते. तुम्ही बघता शर्वी सावे इकडची असेल किंवा सिद्धार्थ असेल किंवा हार्दिक तामोरे असेल, शार्दूल ठाकूर असेल, असे सगळे बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी खेळून मोठे झालेले आहेत. असं एक ग्राउंड आपण निर्माण केलेलं आहे. चिंचणी ही खरं म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. ह्या ठिकाणी राजू सुतार, हार्दिक तामोरे, सिद्धार्थ आकरे सारखे अनेक प्लेयर आपण मुंबईला आणि राज्याला दिलेले आहेत. तर अशा ठिकाणी ही मॅच खेळवली गेली. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. मी पण त्याचा आनंद घेतला. खरं म्हणजे मला जायचं आहे, म्हणजे माझा कलाक्रीडा महोत्सव चालू आहे. आपण बघतो की आता 19 वर्ष आहे एक कलाक्रीडा महोत्सव मी भरवत असतो. दरवर्षी जवळजवळ 20,000 विद्यार्थी भाग घेतात. 125 शाळेचे विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंतचे असतात आणि आता 7 वाजता तो कार्यक्रम चालू होईल. आज 4था दिवस आहे आणि बरेचसे पाहुणे तिकडे येणार आहेत. त्याच्यामुळे मी आपली माफी मागतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं म्हणजे त्यांनी एक छान मुद्दा सांगितले की आपल्या समाजामध्ये जे उत्तम खेळाडू आहेत त्यांची एक आपण टीम बनवली पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन पुढे त्यांना कसं नेता येईल यासाठी आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. धन्यवाद. यापुढे मी श्री सुशील चुरी यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगेन. जिल्हा परिषद माजी कृषी सभापती आहेत माननीय श्री सुशील चुरी. धन्यवाद सर. थँक्यू. एक उल्लेख मी करायचा ठेवला. आज महेश बारी माझा मित्र आहे. मला वाटते फार मेहनतीने त्यांनी मोठा झालेला आहे आणि त्याच्या मुलांनी पायलट झाला. ही आपल्या सगळ्या समाजासाठी फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. तरी त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. आपला समाज जो आहे, बारी हा समाज जो आहे, हा मेहनती समाज आहे, परंतु शिक्षणामध्ये त्यांनी जास्ती लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याचा आदर्श घेऊन पुढे गेलं पाहिजे अशी मी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच संजय भाई एक पायलट झालाय आणि एक आमचे मित्र, माझा मित्र सेबीमध्ये मोठ्या पदावर आहे परंतु त्याला येता आलं नाही. आता तो ऑन ड्युटी आहे, कुठे बाहेर आहे. प्रीतम मोहन बारी आता कर्नाटकला आहे सध्या. तर बारी समाजातले जे उच्च पदावर आहेत त्यांचा आम्ही सत्कार समारंभ ठेवलेला होता, त्यात निर्मित होता. सेबीमध्ये ऑन ड्युटी आता ते कर्नाटकला आहेत. ते येऊ शकले नाही म्हणून त्यांनी 8-10 फोन केले. मी मुद्दामून उचलले नाही कारण की त्यांना मी सांगितलेलं की तुम्ही या, पण ते जमलं नाही. त्याचं पण अभिनंदन. धन्यवाद. श्री सुशील चुरी जिल्हा परिषद माजी कृषी सभापती आपलं मनोगत व्यक्त करतात. आज अखिल भारतीय बारी बारिया समाज क्रिकेट महोत्सव, या क्रिकेट महोत्सवासाठी उपस्थित सगळेच मंचावरील मान्यवर, सगळ्यांची नावं काही घेत नाही, परंतु खरोखरच आज खूप छान असं नियोजन. सर्वप्रथम जरी मॅचेस भरवल्या असल्या
तरीसुद्धा खूप छान असं नियोजन आपल्या या बारी समाजाकडनं मला पाहायला मिळालं. अनेकदा मी या ग्राउंडवर येत असतो आणि अनेक समारंभासाठी जात असतो, परंतु आजचं इतकं शिस्तबद्ध असं नियोजन पाहायला मिळालं. खरोखर तुम्ही सर्वांचं मनापासून अभिनंदन सुद्धा करतो. आणि खरं सांगायला गेलं, जसं सांगितलं की आपल्या समाजामध्ये नुसते क्रिकेट खेळून चालणार नाही, तर कसे मुलं घडली पाहिजेत. तर जिवंत उदाहरण म्हणून इकडे महेश बारी यांचा मुलगा आहे की जो पायलट झाला. असे मुलं आपले आज इकडे पायलट झाल्यानंतर पुढच्या वेळी मॅचेस भरवल्यानंतर अनेक डॉक्टर सुद्धा असायला पाहिजेत, अनेक मुलं इंजिनियर सुद्धा असायला पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं असायला पाहिजेत. मग तो राजकारण असो तिकडेही आपली असायला पाहिजेत, कारण की तिकडेही आपल्या मुलांना आवश्यकता असतं. नशातला भाग नाही की आपली मुलं राजकारणात नसायला पाहिजेत. तर खरोखरच मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करेल. आणि मला बोलवून जो काही तुम्ही मान सन्मान दिला आणि जी काही माझी मान सन्मान वाढवला त्याबद्दल मी तुमचं खरोखर धन्यवाद देईल. त्याचबरोबर तुमच्या समाजातील किंवा आपल्या समाजातील जे एम बारिया तुम्ही जे म्हणतायत ते आम्ही पुन्हा पहिले विरारला जायचो तेव्हा त्यांचं मोठं होर्डिंग लागायचं तिकडे एम बारिया. तर कुठेतरी आपल्याला असं वाटायचं की हा आपला माणूस आहे. आणि तुम्हालाही तसा त्याचा अभिमान असेल की आपल्या विरारला गेल्यानंतर आपल्या माणसाचं कुठेतरी बॅनर दिसलं तर खरोखर खूप आनंद वाटतो. कारण की स्टेशनच्या बाहेर नेहमी आम्ही बघायचो, तर आज त्यांना प्रत्यक्ष मी पाहिलं. खरोखर खूप आनंद वाटला आणि अभिमान सुद्धा वाटला. आज तुम्ही मला पुन्हा इकडे बोलवलं त्याबद्दल तुमचा मान सन्मान घेतला, धन्यवाद. माझ्याकडनं जी काही फुलाची पाकळी 21,000 रुपये मी तुम्हाला आपल्या मंडळाला देते. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुशील भाऊ. तुम्ही एम बारियाला फक्त आज पाहिलेलं आहे, एकदा अनुभव पण घेऊन बघा, मग तुम्ही कधीच विसर. त्याच्यामध्ये कुठेतरी आता कमीपणा जाणवत आहे आणि म्हणून सर्व आयोजकांनी आता ते एंट्री फीस सुद्धा आता रद्द केलेली आहे. तरीही महिलांचा उत्साह कमी का हा मोठा प्रश्न आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मी असं सांगेन की जास्तीत जास्त कंपन्सेशन म्हणून त्यांना अजून जाहीर करा, जेणेकरून अजून महिलांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होईल, असं मी सर्व जे काय आयोजन करतील त्यांना विनंती करेल. यावर्षी नवापूरचं आयोजन 16 ते 19 तारखेमध्ये होतं, परंतु चिंचणीवाल्यांना पण एक चान्स पाहिजे होता, कारण सर्वांनी आपला एक चान्स घेतला पाहिजे असं आमचंही मत होतं. त्यामुळे चिंचणीवर विशेष माझं प्रेम असल्याकारणाने त्यांनी जी अगोदरची तारीख घेतली त्या तारखेला एक क्रीडा महोत्सव झाला, म्हणून दुसरा क्रीडा महोत्सव करायचा ना असा आम्ही निर्णय घेतला आणि तो क्रीडा महोत्सव आम्ही यावर्षी रद्द केला. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही क्रीडा महोत्सव करू, कारण आमचा जो कंटिन्यूज आहे तो 1 वर्ष आम्हाला मिळाला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावाने आपल्या वतीने क्रीडा महोत्सव भरवला पाहिजे. आपण आता शिक्षणाच्या बाबतीत सुशील साहेबांनी सांगितलं, पण खरोखर मी सांगेल तुम्हाला की शिक्षणाच्या बाबतीत आमच्या मुलांनी आणि मुलींनी जबरदस्त उंची गाठलेली आहे. परंतु ती उंची गाठत असताना फक्त क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र आलं पाहिजे असं जर आपलं हे असेल तर ते कुठेतरी आपलं चुकत आहे. इतर जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. या भागाचा आता लवकरच कायापालट होणार आहे, त्याच्यामुळे समाज संघटित राहून आपण एकत्रित विचारविनिमय करून समाजाला पुढे नेण्याची दिशानिर्देश नक्की केलं पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला उत्साहाच्या भरात ते सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, परंतु मान्यवरांना आपण ऐकण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करतो, म्हणून मला संधी दिली म्हणून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रोहित भाऊ. की कोणताही खेळ म्हटला की त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती हवी असते, हारणं आणि जिंकणं. तसं चिंचणी शाखा आणि नवापूर शाखा यांच्यामध्ये सुद्धा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला निर्णयाचा आणि ते आता रोहित भाऊनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलंच आहे. आणि रोहित भाऊ नेहमी नवापूरला या क्रिकेटचं सगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतात. धन्यवाद रोहित भाऊ. यापुढे मी आपण सर्व माझ्यासह सर्व आतुरतेने वाट बघतोय असे श्री ईश्वरभाई बारिया उंबरगाव म्हटलं की ईश्वरभाई हे एक समीकरणच झालेलं आहे, कारण गुजरातमधलं त्यांचं कार्य, त्यांचं काम धंदा व्यवसाय हे संपूर्णपणे कोणाच्याही तोंडावर ओठावर ईश्वरभाईंचं नाव असतं.
ईश्वरबाई नेहमी आपल्या समाजाला उद्देशून काही ना नेहमीच मदत करत असतात, वेळ देत असतात, मार्गदर्शन पण करत असतात आणि असे हे ईश्वरबाई आपल्यामध्ये आज सामील झालेले आहेत. त्यांनी सगळे कार्यक्रम व्यवस्थितपणे आरामात पाहिलेत, कुठेही त्यांना घाई नहीं है. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा ईश्वरबाई घाई नहीं है, अમને સુદ્ધા જલ્દી નથી કે અમે બી આરામથી તમારું મનોગત સાંભળવાના છે. તો ઈશ્વરભાઈ તમારું સ્વાગત તો થયું જ છે, પણ મનોગત વ્યક્ત કરવા માટે તમને કહું છું. થેન્ક યુ. અખિલ ભારતીય ક્રિકેટ ટુર્નામેન્ટમાં ઉપસ્થિત બારી સમાજના અગ્રણીઓ, આપણા અખિલ ભારતીય બારી સમાજના પ્રમુખ શ્રી, પ્રથમ નાગરિક શ્રી અને હવે હું જેમનું નામ લેવા જઈ રહ્યો છું એવા વિરારના ઉદ્યોગપતિ કેવો, બિલ્ડર કેવો કે ગ્રાઉન્ડ લેવલથી જે સંકળાયેલા છે એમની પાસે આપણે શીખ લેવાની છે કે બધું હોવા છતાં પણ એમનું જે ગ્રાઉન્ડ લેવલ સાથે જે વર્કિંગ છે અને નાનામાં નાના માણસોને એ જે રિસ્પેક્ટ આપે છે એ રિસ્પેક્ટ આપણા સમાજમાં બધા પાસે આવે એવી હું આશા રાખું છું અને રાખવી પણ જોઈએ. મોરેશ્વરભાઈનું આપણે એમ કહેવો તો વિરાળમાં કોણ તો એમ બારિયા. અચ્છા, આપણા બારી સમાજને કોઈ પણ કાર્ય કે કામ પડે તો એ લોકો હંમેશા તત્પર રહે એવા મોરેશ્વરભાઈ આજે ઉપસ્થિત છે. એમને ખૂબ ખૂબ ધન્યવાદ કે જેઓ સમાજ સાથે પણ સંકળાયેલા રહેલા છે અને બધી રીતે સમાજને મદદરૂપ થાય છે, એટલે અમને ધન્યવાદ બધું. ક્રિકેટ રમવાની જે આપણી અખિલ બારિયાની જે નેમ છે એ ફક્ત એનો હેતુ છે કે સમાજને સંગઠિત કરવા માટેની આ ક્રિકેટ રમવાની આયોજન કરે છે. એમાં પણ આજનું આયોજન છે એમાં ચિંચણી ગામની બહેનો તથા ભાઈઓને જે ઉત્સાહ જોયો, અનેરો ઉત્સાહ જોવા મળ્યો એ ખૂબ 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 વંદનીય છે અને સરાહનીય છે. આજે ખેલદિલી પણ એવી જ છે કે જ્યારે ફાઇનલ મેચ ચાલતી હોય ત્યારે હારી જનારી ટીમ કંઈનું કંઈ બહાના કાઢતી હોય અને કંઈ ઓછો પ્રકાશ આવ્યો અને આપણા સમાજમાં તો કેવા છે બારિયા એટલે લડાઈ મરાય ક્રિકેટમાં. પણ નિર્વિઘ્ને જે ચિંચન ગામે આ કાર્ય પાર પડ્યું છે હું એમને ખૂબ ખૂબ ભાઈઓ બહેનો તથા આયોજકોને હું ધન્યવાદ આપું છું. જય હિન્દ, જય ભારત. धन्यवाद ईश्वरभाई. आता एम बारिया यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करीत आहे. एम बारिया यांचं तुम्ही कदाचित मी समाजाच्या कार्यकारिणीवर आहे त्याच्यामुळे आम्हाला काही प्रश्न येतात, ऑडिटरचा असेल किंवा इतर काही निर्णय घ्यायचे असेल तर एम बारिया यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतं. ते त्यांच्या ऑफिसला बोलून आम्हाला समाजाचं ऑडिट वगैरे असेल तर त्यांची मदत आम्हाला मिळते. आणि बाकी तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सन्माननीय ईश्वरभाई आणि एम बारिया यांना मी काय योगायोगाचं ब्लॅक म्हणजे संक्रांत सुरू झाली की काय, दोघांनी ब्लॅक घातलेला योगायोग झालेला आहे. संक्रांत आलेली आहे पर टेलिपथी तर योगायोग झालेला आहे त्यांचा. आणि तुम्हाला मी असं सांगेन की आपली ही समाज मंडळी आहेत, आम्ही सुद्धा आहेत, तुम्ही आल्याशिवाय आमचं समाधान होत नाही. जसं हार असतो एखाद्या फुलाचा आणि त्याच्यामध्ये एक मिडलमध्ये फूल असते की नाही, त्याप्रमाणे तुमचं अस्तित्व आहे की तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही. तर तेव्हा तुम्ही वेळोवेळी तुमचा व्यवसाय असतो, तुम्हाला वेळ नसतो मला माहीत आहे, पण आमचा समाज एकदम गरीब बंधू आहेत, त्यांना मार्गदर्शनाची वेळोवेळी गरज असते, तर तुम्ही वेळोवेळी देत जा. तुमचे आशीर्वाद आमच्या राहू द्या असं मी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विनंती करते. आम्ही उत्सुक आहेत एम बारे यांचं मनोगत साठी. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. मगाशी आता मी सर्वांचं नाव घेत नाही कारण आमचं भाषण ऐकण्यापेक्षा किंवा आमचं मनोगत ऐकण्यापेक्षा सर्व हे उपस्थित आमचे जे मित्र जे खेळाडू आहेत
त्यांना आपली ही पारितोषिकं कधी मिळते याची त्यांची उत्कंठा असणार, बरं का. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं की या चिंचणे गावाचं हे माझ्या माम्याचं गाव आहे. माझी आई या गावाची आहे आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर फार वर्षापूर्वी चाचरमाता या आपल्या देवीचे सगळे दागिने चोरीला गेले होते. तुम्हाला माहिती आहे का हो? हां. तर इथे जरी आमचे मामा बोरिवलीला राहत असतील आणि मामाकडे आमचं येण्याचं काम फार कमी होतं चिंचणीला, परंतु आमची मावशी इकडे चिंचणीला राहत असल्या कारणाने आम्ही आमच्या मावशीकडे येत असत. आणि आमची माऊस बहीण कुसुंबारी हिने मला असाच एक फोन केला की आमच्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की चाचरमाताच्या जे दागिने चोरीला गेलेले आहेत ते आपणाकडून करून मिळावे. तर मी त्या क्षणीच त्यांना सांगितलं की ताबडतोब तुम्ही उद्याची उद्या सोनाराला मेजरमेंट घ्यायला पाठवतो आणि जेवढे तुमचे दागिने ते तुम्ही त्यांना सांगा, ते त्याप्रमाणे तुम्हाला बनवून देतील. मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तिथे चांगले सोनार कारागीर पाठवले, ते दागिने बनवले आणि एक किरणबारी आता नाही आहेत, ते आमचे सख्खे मामेभाऊ आहेत, त्यांच्या हस्ते हे सर्व दागिने चिंचणे गावाला पाठवून दिलेले. माहिती आहे का हो तुम्हाला बऱ्याच जणांना? ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला तुम्हाला खास करून सांगायचं असं आहे की नवीन पिढीला सांगायचं असं आहे की तुम्ही जो एक मी प्रत्येक भाषणामध्ये आमच्या मोठ्या भावाच्या नावाने हे सांगत असतो की तुम्ही जो आपला एक लोगो बघता, आपला अखिल भारतीय बारी बाऱ्या समाज संघांचा हा एक लोगो आहे, हा लोगो बनवण्याचं काम माझे कैलासवासी माझे मोठे बंधू रमेश कृष्ण बारिया यांनी आणि त्यांच्या जोडीला असलेले त्यावेळचे त्यांचे सवंगडी या लोकांनी भरपूर मदत करून आणि फार म्हणजे इयत्ता 7वी पास असलेला माणूस त्याचं विजन किती चांगलं असेल आणि ते तुम्ही तो लोगो तुम्ही बघा. त्या लोगोमध्ये लोगो आहे तो, त्या लोगोमध्ये तुम्ही त्या लोगोमध्ये बघितलं तर त्यांनी त्याच्यामध्ये एक आहे ना व्हील दाखवलेलं. व्हील म्हणजे व्हील ह्याचं एक डॅमेकिंगचं एक सिम्बॉल आहे. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये एक मासा दाखवलेला आहे, कारण तर आपल्या समाजातले बरेचसे लोक मासेमारी करतात. त्याच्या बाजूला एक भाताचा एक कणीस दाखवलेला आहे, कारण आपले लोक हे शेतकरी पण आहेत, बरोबर आहे. आणि त्या जोडीला त्यांनी काही एक ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने एक लिहिलेलं आहे की संसारात द्विजे उच्चते, असं एक संस्कृतमधलं एक म्हण आहे. आणि एकता एच बळ अशा पद्धतीने तर युनिटी इंग्लिशमध्ये असं म्हणतात की युनिटी इज ऑलवेज स्ट्रेंथ. म्हणजे ज्याला आपण एकता एच बळ म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये युनिटी इज ऑलवेज स्ट्रेंथ असं म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमची 5 बोटं जेव्हा एकत्र करतात तेव्हा त्याच्यात जी ताकद येते ती एका कुठल्याही बोटामध्ये नसते, असं त्याचा अर्थ आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला मी खास सांगू शकतो की जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट अशक्य असं नाही आहे. म्हणजे याला इंग्लिशमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हणतात. तर तुम्ही जे शिक्षित मुलं आहेत, आमचे पायलट बंधू कुठे आहेत? पायलट बंधू तुम्ही सुद्धा नथिंग इज इम्पॉसिबल हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल या इम्पॉसिबल या शब्दाचा जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये आय आणि एम हे वाचत असताना हे सुटक वाचा. तर इम्पॉसिबल हा शब्द स्वतःच म्हणतो का आय एम पॉसिबल. सी आय इम्पॉसिबल मधला आय म्हणतो, आय एम म्हणतो आय एम पॉसिबल. सो नथिंग इज इम्पॉसिबल. सो इम्पॉसिबल द वर्ड इम्पॉसिबल इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. हे तुम्ही खास लक्षात घ्या. जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही का जी आपण शक्य करू शकत नाही. मी तुमच्यासारखा लहान असताना असेच म्हणजे क्रिकेटच्या बाबतीमध्ये मी तशाच पद्धतीने खेळत होतो. आम्ही शाळेत जेव्हा जातो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1972 साली SSCला होतो. आम्ही शाळेमध्ये जात असताना आमच्या पायामध्ये चपला नसत, त्यामुळे पहाटे शनिवारी आम्ही शाळेत जात असताना मेठा आमचा हमखास फुटाला, कारण आतासारखे त्यावेळेला रोड वगैरे नसत, बरं का. आणि आम्ही जेव्हा SSCला होतो तेव्हा आमच्या घरामध्ये लाईटही नव्हतं. तेव्हा आम्ही घासलेटच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचो. किंबहुना त्यावेळेला एक कंदील असायचं
तर त्या कंदीलची जी ग्लास असते ती आम्ही राखेने स्वच्छ घासाचो आदल्या दिवशी आणि पहाटे 4:30-5ला उठून त्या कंदिलाच्या प्रकाशाच्या खाली अभ्यास करून आम्ही 1976 साली चेतना कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट झालो. बरं, ह्याच्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही कॉलेजमध्ये जाताना माझ्याकडे लांब पॅन्ट नव्हती, त्यामुळे मी हाफ पॅन्टने कॉलेजला जायचो. हे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मला त्याचं दुःख नसायचं. त्याचं कारण असं आहे की माझ्यासारखे 6 ते 7 मुलंही माझ्यासारखे हाफ पॅन्ट घालून यायचे. बरं का, तेव्हा कुठलाही माणूस आहे ना, हा एक काही क्षणात काही थोड्याशा अशा अवधीमध्ये काही मोठा होत नसतो. त्याला प्रचंड त्याला एम असायला लागतो, त्याला विजन असायला लागते, कठोर परिश्रम असायला लागतात, ट्रान्सपरन्सी व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी असायला लागते. अशा अनेक गोष्टी आहेत. मी तुमचा जास्त काही वेळ घेत नाही, परंतु काही गोष्ट खास सांगतो की क्रिकेट हा आहे ना, हे भारतीयाचा आत्मा आहे. बऱ्याच वेळेला लक्षावधी लोक अत्यंत आवडीने या खेळाची मजा आणि आनंद घेत असतात. भारताचे अनेक क्रिकेटपटू हे या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपले नाव कोरलेले आहे, ज्याच्यामध्ये सुनील गावस्कर, विराट कोहलीसारखे अनेक लोक आपल्या या स्वतःच्या कारागिराने आपल्या देशाचं नाव मोठं केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वतःचं सुद्धा नाव ते मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे राहून त्याने आपलं भवितव्य, आपलं उज्ज्वल भवितव्य केलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की सुनील गावस्करने सुद्धा त्याच्या मुलाला क्रिकेटमध्ये चांगला या 11 खेळाडूंमध्ये खेळण्यासाठी प्रयत्न केले होते, पण तो झाला नाही. कारण कसं आहे की असं म्हटलं जाते की श्रीमंतांची मुलं आहेत ना, हे कधी कुठल्याही याच्यामध्ये प्रावीण्य दाखवत नाही. कारण त्याला ही गरिबाचीच मुलं जे सायकलवरनं प्रॅक्टिसला येतात किंवा जे चालत प्रॅक्टिसला येतात तेच चांगलं उत्तम खेळाडू असू शकतो, हे तुम्ही खास लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी जिद्द, मेहनत ही असायलाच लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे व्यासपीठावरले आमचे मनीषा मॅडम आहेत, या सगळ्या शिक्षिका असल्याकारणे चांगलं भाषण करतात. आम्ही राजकारणी नाही, त्यामुळे आम्हाला भाषण काय करता येत नाही, पण तो 2 शब्द कसं बोलायचं एवढं काय माहिती आहे. ईश्वरबाई आमचे चांगले व्यायी आहेत, अतिशय मोठे उद्योगपती आहेत. ते तुम्हाला कदाचित माहीत नसेल की गुजरातमध्ये आणि उंबरगावमध्ये त्यांच्या जेवढी लँड बँक आहे ते कदाचित कोणाकडे नसावी असा माझा स्वतःचा समज आहे. आमचे भरतभाई आहेत ना, हे असं म्हटलं जातं की भरतभाई हे आमच्या समाजाचे अध्यक्ष आहेत, परंतु या गावाचे ते जावई सुद्धा आहेत. बरं का, बरं, हे मारवाडी आणि आपण म्हणतो मारवाडी आणि कच्ची किंवा गुजराती लोक हे व्यापारामध्ये हुशार असतात, हे त्यांचे भाऊच आहेत. कारण हे यांचे भाऊ एवढ्यासाठी म्हणतो की यांना हे जे कुठलाही प्रोग्राम जेव्हा आयोजित करतात तेव्हा हे खास करून त्यांना ॲडवाईज करतात की ईश्वरभाई बाऱ्याला जाऊन कॉन्टॅक्ट करा, एम बाऱ्या डेव्हलपरच्या माणसाला कॉन्टॅक्ट करा आणि एक्स माणसाला कॉन्टॅक्ट करा. ते हे आहेत ना, हे बरोबर गुजरातीचे भाऊ आहेत एकदम चांगल्या पद्धतीने. बरं का, तर दुसरी महत्त्वाची पायलट म्हणून आपल्या समाजामध्ये सर्वप्रथम पायलट झालेला आमचे महेश बारेची मुलगा, तुम्ही तुमच्याच गावात असल्याकारणे तुम्ही सगळेजण त्याला ओळखत असतील, परंतु अशा अनेक पायलट आपल्याकडे व्हायला पाहिजेत. तर त्याची ती जिद्द आणि त्याचं मार्गदर्शनाचं अनुकरण करून तुमच्यासारख्या यंग मुलांनी पुढे जायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या खेळामध्ये आहे ना, या हार आणि जीत आहे नेहमी असतेच, आणि हार जीत हा एक तो त्याचा खेळाचा भाग आहे, आणि हे दोन्ही कधी ना कधी आपल्या बाबतीमध्ये होणार असं समजूनच पुढे चालायचं असते. बरं का मनीषा मॅडम, तुम्ही बोला, आमचं काय चुकलं नसेल तर. आमच्या दुसऱ्या आम्ही ज्याला झाशीची राणी म्हणतो ते अंजिला अरविंद बारी पण आहे, रोहित बारी आमचे आहेत, विजय बारी आहेत. हे जेव्हा नवापूरला चांगलं क्रिकेटचं चांगलं मार्गदर्शन करत असतात, चांगल्या पद्धतीने खेळ करतात. गेल्या वेळेला मला वाटते रोहितभाई तुम्ही आमच्याकडे कुठल्या पद्धतीचे वर्गणी वगैरे घेतलेले नाही असं मला अंदाज आहे. नाही, गेल्या वर्षी नाही घेतली. तर तुम्ही असं काहीतरी नक्की केलं होतं की आपल्याच लोकांकडून काहीतरी वर्गणी गोराकडून ते करायचं असं मला साधारण आठवते. बरोबर आहे का? तर अशा या कला क्रीडाला मला आपल्याकडून माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, आशीर्वाद आहेत. असेच अभिषेक चिंतन करून मी आपला निरोप घेतो.
मला या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या समाजाचा अत्यंत ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांनी मगाशी एक आठवण सांगितली चाचर माताची. आम्ही स्त्रिया नेहमी आटपाट नगरातली कहाणी वाचत असतो, कथा वाचत असतो. त्याच्यामध्ये कदाचित देवीची इच्छा असेल की माझ्या अंगावर जे दागिने आहेत ते एम बारिया यांच्या कुटुंबाकडनंच आले पाहिजे आणि तेच मी परिधान केले पाहिजे, असा सुद्धा ईश्वरी संकेत असू शकतो. म्हणून ती घटना कदाचित घडली असेल. दुसरं, त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या की समाज आपला हा आज आपण जे बघतोय तो समाजाचा वटवृक्ष बघतोय, पण हा समाज जेव्हा स्थापन झाला त्यावेळेस खूप लोकांचं, आज आपण वेळेअभावी त्यांची नावं घेऊ शकत नाही, पण त्यांचं खरोखरच खूप योगदान आहे आणि त्यामुळेच आज आपण त्याची फळं चाखत आहोत समाज संघाची. आता डहाणू नगरपालिकेचे नगरसेवक ज्यांचं नाव घेता येईल आपल्याला, कैलासवासी श्री शशिकांत गंगाराम बारी. दुर्दैवाने त्यांचं करोनामध्ये निधन झालं. ते आपल्या समाजाचे अध्यक्ष होते. जवळजवळ 1.5 वर्ष त्यांना कार्यकाळ मिळाला होता आणि तो सुद्धा करोना काळ असल्यामुळे त्यांना व्यवस्थित कार्य करता आलं नाही. ते सुद्धा नगरसेवक होते डहाणूचे आणि त्यांचं नाव सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचे चिरंजीव श्री तन्मय शशिकांत बारी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, नमस्कार. खरं तर मी आपल्या सर्वांची माफी मागावी. प्रोटोकॉल अभावी मी वयाने लहान असून अवध्याने लहान असून सगळ्यात शेवटचं बोलतो. मी पहिलाच बोललं पाहिजे होतं, पण भरत काका बोलले की तुम्ही 2 शब्द बोला. आपल्या सर्वांची माफी मागतो. इथे उपस्थित असलेले सर्व विचारमंच बोललो की मला वाटते चिराग तू हा फोटो घेऊन ठेवला पाहिजे होता आणि ह्याची फ्रेम केली पाहिजे होती. की इकडे सगळेच मोठे व्यक्ती बसलेले आहेत. ईश्वरभाई बारी आहेत, मोरेश्वर बारी आहेत, भरत बारी आहेत. म्हणजे तुम्ही कुठलीही कल्पना करा, उद्योग असो, शिक्षण असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, आणि या तिघांनी साकार केलं नाही तर मग तशी गोष्टच होणार नाही. असं म्हणजे हा एक विचारमंच जो आहे तो चिंचणी गावाचा मी खरंच अभिमान व्यक्त करतो. आणि की तुम्ही सगळ्यांना एकत्रित आणलं. इकडे आपण सगळ्यांना एकत्रित बघत आहोत. ही आपली समाजाची ताकद आहे की इतर आता मला वाटतं गावित साहेब सुद्धा येऊन गेले इकडे. हीच आपली समाजाची ताकद आहे. इकडे सुशील चोरी आहे, जे मग संजय पाटील येऊन गेले. आपण समाज एकत्रित राहिलं तर या सगळ्यांनाही आपल्याकडे यावं लागेल. सुशील दादा आहेत तुम्ही आमच्यासोबत, असं आहे. म्हणजे रोहित दादा जसे बोलले की या आता परिसराची कायापालट होणार आहे, कोणाची इच्छा असेल नसेल, पण जो काही निर्णय असेल आपण सगळ्यांनी संघटित घ्यावं, आपण सगळ्यांनी संघटित राहावं. भरतभाई आपले नेतृत्व करतच आहे, त्यांना आमचा हातभार आणि आपला हातभार आपण नेहमी ठेवावा. माझे वडील कैलासवासी शशिकांत गंगाराम बारी हे समाजाचे अध्यक्ष असताना कालावश झाले. त्याच्यानंतर भरत बारींनी हे काम सुरू ठेवलं आहे. आम्ही त्यांना मदत करतच असतो, सहकार्य करत असतो. आपण सगळ्यांनी सुद्धा करावं. क्रिकेट सामने हे आयोजन करणं हे एक निमित्त आहे. आपला समाज एकत्रित यावं हेच याचा उद्देश आहे. चिंचणी गावाला शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं, सन्मान दिला. पुढे मला वाटतं भरत काका आपण त्यांना अधिवेशनाची सुद्धा संधी देऊ. असं एकदम उत्तम आयोजन त्यांनी केलेलं आहे. 2 शब्द बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तन्मय. आता नवापूरच्या सरपंच सौ अंजली बारी यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण मग नावं नंतर आलेली आहेत त्याच्यामुळे. नमस्कार. खरंच तन्मयने सांगितलं त्याप्रमाणे मी समक्ष आहे की एवढ्या मोठ्या वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर मी भाषण करणं हे योग्य नाही. मी त्यांच्या भाषणापुढे माझं भाषण म्हणजे माझे तेवढे मोठे विचार नाही आहेत किंवा मी तशी तज्ज्ञ नाही आहे की त्यांच्या मार्गदर्शनानंतर मी मार्गदर्शन करू शकते. सर्वांना आतुरता आहे की आपलं बक्षीस माझ्या हातात कधी येतं. तर मी एवढंच म्हणेन की आमच्या नवापूरचा जो हक्क होता तो आम्ही चिंचणीला दिलेला आहे आणि आम्ही मोठेपणा करून तुम्हाला तो मान दिला आहे. आणि खरंच त्याचं चीज म्हणजे खरंच मानावं लागेल की तुम्ही तेवढं आयोजन एवढं सुंदर केलं, खूप सुंदर. आणि तन्मय जसा बोलला की अधिवेशन करा, खरंच एकदा करा. चिंचणीने पण करायला पाहिजे. लोकसंख्येने पण मोठं गाव आहे नवापूरसारखं.
प्रथमच मला एम्बारियनची सवय आहे. त्यांनी जसं सांगितलं की मी झाशीची राणी आहे, मी बोलल्याशिवाय सोडतच नसते कोणाला, तोंडावरच बोलून टाकते. म्हणून मला त्यांना माझी सवय आहे खूप. त्यांनी जे सांगितलं की नवापूर चिंचणी गावाच्या चाचार मातेचे जे दागिने होते ते चोरीला गेले होते आणि त्यांच्या मावशीच्या मुलींनी त्यांना फोन केला, त्याची साक्षीदार मी आहे. त्यांना त्या कार्यक्रमाला येता येत नव्हतं म्हणून त्यांनी मला फोन केला होता की अंजली तुम्ही जाणार असताल तर असे जे दागिने आहेत मावशीच्या मुलीकडे दिलेले आहेत तर तुम्ही पण त्याच्यात सहभागी व्हा आणि तुम्ही तुमच्या हस्ते त्यांना ते द्या. तर त्या घटनेची मी साक्षीदार आहे की त्यांनी ते सर्व दागिने यात म्हणजे परंपरागत दागिने त्या देवीला ते दान दिलेले आहेत. आणि जसं मॅडम बोलल्या की प्रत्येक गोष्टीमध्ये गुजरातमधून ईश्वरबाई बारिया आणि महाराष्ट्रामधून एम बारिया हे दोन व्यक्ती जर नसतील तर आपण आपल्या समाजाचे कार्यक्रम खूप मोठे असे करू शकणार नाही आहेत. आणि आम्हाला हमखास विश्वास आहे दोघांवर की हे कार्यक्रम आणि त्यांचं पाठबळ आर्थिकदृष्ट्या आणि त्यांचं वैयक्तिकदृष्ट्या आहे आपल्याला कायमस्वरूपी पाठबळ राहणारच आहे. आम्ही त्यांच्यावर आमचा हक्क समजतो समाज म्हणून आणि ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत असंच मी म्हणेन. आणि खूप अभिमान वाटतो मला की पायलट बारी समाजातला पायलट म्हणजे आपण असे कितीतरी असंख्य लोक आहेत की आपण विमानात देखील बसलेलो नाही आहेत. आपली स्वप्न आहे की विमानात एकदा तरी लाईफमध्ये बसायला पाहिजे, पण आपल्या समाजाचा मुलगा विमान चालवतोय तर आपण किती उंचावर आहोत हे ऐकूनच खूप सुंदर म्हणजे मला खूप म्हणजे छाती अशी अभिमानाने अशी भरून आली की खूप माझ्या समाजाचा मुलगा पायलट झाला. खूप खूप धन्यवाद तुझा आणि तुझं खूप अभिनंदन. मुली देखील कुठे मागे राहिलेल्या नाही आहेत. जसं सेबीमध्ये म्हणजे प्रीतम मोहन बारी सांगितलं की तो नवापूर गावचा रहिवासी आहे, तुम्ही त्यांना पण बोलवलेलं होतं. तुमच्या गावातून महिला देखील डॉक्टर झालेत. आम्हालाही सांगायला अभिमान वाटेल की आमच्या गावात देखील विजय बारी इकडे बसलेले आहेत. त्यांना फक्त 2 कन्यारत्न आहेत पण त्यांनी कधीच असा भेदभाव केला नाही की मुलगा आणि मुलगी. तर त्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठेवलं की मुलगा नसला तरी चालेल मला, पण मला ज्या दोन्ही मुली आहेत त्यांना मी शिक्षणात प्रावीण्य करेल. आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना एकीला MBBS आणि एकीला BMS बनवून त्या डॉक्टर दोघी झालेल्या आहेत. त्यांचा देखील आमच्या नवापूर म्हणजे नवापूर गावाचा आम्हाला पण अभिमान आहे त्या गोष्टीचा. जसा आपल्या समाजातून पायलटचा मला अभिमान राहील तर असे खूप आपल्या समाजात खूप चांगले नुसते खेळणारेच नाही आहेत तर अभ्यासात हुशार असणारे देखील मुलं आहेत. तर तो कुठे ना कुठे त्यांचं टॅलेंट झळकतच असते. जसं आज क्रिकेटमध्ये गुजरातने त्यांचं टॅलेंट दाखवलं, नेक्स्ट इयरमध्ये नक्कीच महाराष्ट्र आपला टॅलेंट दाखवेल एवढी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अंजलीताई. मगाशी मी सन्माननीय व्यासपीठाचं लक्ष मी इथे पाहते की मागे मी जनगणना केली आहे समाजाची 24 गावाची. त्या समाजाच्या जनगणनेमध्ये जो डाटा आलेला आहे, जी माहिती आलेली आहे ती माझ्याकडे प्रत्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलं मी की समाजातील तरुण मुलं मुली किती मोठ्या पदावर काम करतायत. सगळे डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल आणि आपल्या समाजात इंजिनियर तर फारच आहेत. तर असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की आपल्या समाजातली तरुण मुलं मुली सगळ्या क्षेत्रात आणि व्यापलेलं आहे. सर्वांचं जे कुठेही परदेशात असू द्या, आज आपली तरुण मुलं किंवा आपल्या देशामध्ये असू द्या, सगळ्यांना कालिका मातेचे आशीर्वाद आहेत आणि असेच सगळे पुढे व्हा. आपल्या समाजाला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे श्री रफिकभाई मेमन समाजाचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांना सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचंय. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांनी. नमस्कार. अखिल भारतीय बारिया समाज संघ, इनको मैं मुबारकबादी देता हूं कि चिंचन की सरजमी के ऊपर बहुत ही आलीशान और बढ़िया क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया. अभी कुछ बातें ऐसी सुनने के लिए मिली कि नवापुर से जिन्होंने कहा कि हमारा ये झगड़ालू समाज, लड़ने वाला समाज, आज एक जगह पर आकर इतने अच्छी तरह से खेला, ये सबसे बड़ी गर्व की
कि इसमें कोई झगड़ा नहीं हुआ। बहुत सारे टूर्नामेंट में अपन देखते हैं कि बहुत छोटी छोटी बात के ऊपर झगड़ा होता है, लेकिन एक समाज को मैं मैसेज देना चाहता हूँ कि बारी समाज थोड़ा सा मेरा कहीं गलत तो नहीं हो जाए, लेकिन हमें दारू मुक्त समाज बनाना चाहिए। क्योंकि ये जो चीज़ है आज हमने देखा है, हमारे कितने नौजवान बच्चे इसके अंदर में चले गए हैं। कभी हमने इनके बारे में नहीं सोचा कि ये क्यों गए। तो मैं ये कहता हूँ कि इससे हमको बेहतर ये है कि हम दारू समाज बारिया समाज बना दे, तो एक हमारे इस पालघर जिला के लिए मिसाल बन जाएगी। तो मेरे ये बात थोड़ा सा आपको बुरी लगेगी, कड़वी लगेगी, लेकिन मेरी सोच हमेशा यही है कि हम लोग अपने समाज के लिए काम कर रहे हैं, तो हम गुटखा और जो ये पान परागने खाते हैं उसको छोड़ने का हम लोग ने पूरे 15 लाख जो मेमन समाज है हमारे, 500 जमात पूरे इंडिया के अंदर में है, उसके अंदर में हमने ये मुहिम चलाई है कि कोई भी हमारा जो भी कार्यकर्ता है वो गुटखा ना खाए, जो गुटखा खाएगा उसको पद नहीं देंगे। तो ये चीज़ हमको करनी चाहिए, जिससे अपने जो नौजवान बच्चे हैं आप देख सकते हो कि उनकी हालत क्या रहती है। तो मैं सबसे पहले ये बात बोला हूँ, इसके लिए माफ़ी चाहता हूँ। और आज जो 2 टीमें खेली वो तो हार जीत तो होती है, जीतने वाली तो जीती है, लेकिन जो टूर्नामेंट को हारी है ना वो सबसे बड़ी विजेता है, क्योंकि उसको वहाँ पे सीखने का है कि हमारे में कुछ कमी रही तो हम ये सिर्फ 28 रन बना पाए। क्यों कि मैं भी बहुत क्रिकेट खेला हूँ, ये आज़ाद मैदान था पहले इसका नाम, अभी गाँव देवी हुआ है, इसके ऊपर ही हम लोग बड़े हुए हैं यहाँ पे खेल खेल के। तो यहाँ पे जो बोले ना संजय भाई ने कि उन्होंने जल्दबाजी की, बहुत फास्ट खेलने की कोशिश की, थोड़ा सा दिमाग को शांत रख के खेलते ना तो ये 28-56 हो सकते थे। तो मैं आप लोग को सबको बहुत बहुत मुबारकबादी देता हूँ। आप लोग ने मुझे यहाँ पे बुलाया, आमंत्रण दिया और मुझे बोलने का मौका दिया, इसके लिए मैं आपका सबका शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू मेमन भाई। मगाशी रोहित भाऊन सांगितलं की तंटामुक्त आणि त्यांनी सांगितलं दारूमुक्त। आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर सगळ्यांनी विचार करायचा आहे, काहीतरी सगळ्यांनी तरुण लोकांनी तरी म्हणजे 50च्या खालच्या लोकांनी विचार करायचा आहे, 50च्या वरच्यानी नाही। अखिल भारतीय बारी समाज संघाचे आपले अध्यक्ष यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे। भरत बारी उपस्थित व्यासपीठावर आपले दानशूर व्यक्ती एम बारिया सर, ईश्वरभाई તેમજ બધા आपल्याकडे जे उपस्थित लोकांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, खरोखर आपल्या बाऱ्या समाजासाठी कायम ते दानशूर व्यक्ती म्हणून मी कायम त्यांच्याकडे जात असतो। म्हणून त्यांनी मला एक याची वाणिया लोकांची हे सांगितलं की स्वतः खर्च करत नाही आणि आमच्याकडे पाठवून हे सगळे कार्यक्रम करत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे। तर ईश्वरभाई आणि मी खरोखर जोपर्यंत अध्यक्ष असणार तोपर्यंत मी आपले बारी समाजाचे कुठलेही कार्यक्रम असणार तर ते तुमच्याकडे मी आपल्या हक्काने पाठवत जाणार आहे। एवढा बारिया सर, हॅलो मोरेश्वरभाई, मी बोललो ऐकलं का तुम्ही? कुठलेही कार्यक्रम आता पण असेल तुम्ही सांगितलं मला की भरतभाई आमच्याकडे पाठवत असतात, तर खरोखर मी हक्काने मी आपल्याकडे पाठवत असतो। तर तर आज अखिल बारी समाज क्रिकेट स्पर्धा 2025 ही आपण चिंचणी शाखेतर्फे आयोजित केलेली आहे। त्यात ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला आहे आणि मी त्यांचे कौतुक करतो। विशेष म्हणजे महिला वर्गांचे, त्यांनी पण खूप छान खेळ केला। मी मागच्या वर्षी पण बघितलं होतं, तडियाडे संघ हा म्हणजे खूप उत्कृष्ट खेळतो, परंतु त्यांना टफ फाईट हे आपल्या चिंचणी संघाने दिलेले।
तर त्यांची आजूच जर त्यांची प्रॅक्टिस खूप होईल तर खरोखर ती पण चांगल्या ह्याच्याने खेळतील अशी माझी ही आहे विनंती आहे. आणि ज्या संघाने विजय पद मिळाले आहे त्या संघाला विजेचे पद मिळाले नाही, त्यांनी सर्वांनी मिळून हे खेळ खेळला, आनंद मिळवला, एकमेकाशी सहकार्याने भावना निर्माण केली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. चिंचणी शाखेने आयोजित केलेले आहे ते खूपच सुंदर आहे. सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचे मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो. तसेच ज्या दानशूर व्यक्तींचे सुद्धा आभार मानतो, कारण कार्यक्रमासाठी पैशाची गरज असते, त्याशिवाय कार्यक्रम पार पडू शकत नाही. ह्या कार्यक्रमाचे आपल्याला स्थानिक आमदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी सुद्धा आपल्याला 51,000 रुपये देऊन खूप मोठे सहकार्य केलेले आहे. तसेच इतर समाजातील दातूर व्यक्तीने सुद्धा खूप योगदान दिलेलं आहे, त्यांचेसुद्धा मी समाजाच्या वतीने आभार मानतो. आज सर्व इथे उपस्थित असलेले सर्व समाज बंधूंनी परत एकदा कौतुक करतो, आभार मानतो. आणि मी ज्याप्रमाणे इकडे क्रिकेट स्पर्धा बघितली, खरोखर चिंचणी गाव हे जे एकी होऊन जो कार्यक्रम सुंदर पार पडलेला आहे, तर मी एक क्रिकेट स्पर्धाची एवढी खरोखर म्हणजे कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये मला वाटतं खर्च झाला असेल. तर एवढा जर खर्च करू शकते चिंचणी संघ, तर आपल्या इकडे अधिवेशन का नाही होऊ शकत. तर मी खरोखर आपल्या इकडचे प्रेसिडेंट तुमचे आशिषभाई भाई त्यांना मी विनंती करतो, ह्याच्या पुढील अधिवेशन म्हणजे मेच्या आधी अधिवेशन झालंच पाहिजे ह्या ठिकाणी चिंचणीमध्ये गावामध्ये. तर मी त्यांना एक विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. भरतभाईकडे छान काम आहे, उग्राणी, सगळ्यांकडनं उग्राणी करायचं. आज चिंचणीला अधिवेशन बाकी आहे आणि चिंचणी शाखा मला असं वाटतं स्वीकार तारीख डिक्लेअर करून टाका. आम्ही मगाशीच येत होतो भरतभाईंना आम्ही सगळे, तेव्हा आम्ही सांगत होतो की इथे अधिवेशन पण आज होऊन जायला पाहिजे होतं. 3 दिवस क्रिकेट आणि आज अधिवेशन, म्हणजे सगळं 2 in 1 होऊन गेलं असतं. काही हरकत नाही, चिंचणी शाखा एकदम बलदार आहे. लगेच उद्याच मीटिंग घेतील आशिषभाई, चलो आपण म्हणे अधिवेशन भरावी लागेल आणि लगेच नियोजन सुरू करतील आणि वर्गणी सगळे आपले भरतभाईनं सगळे आहेच, काही हरकत नाही आहे. तर परत आपण चिंचणीला भेटूया, असेच चाचर माताची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी परत इथेच यायचंय. तर मगाशी एक उल्लेख राहून गेला की एम बारिया यांचा जो नातू म्हणजे मुलांचा मुलगा आहे त्याचं नाव आहे मास्टर जनम उपेश बारिया आणि त्यांची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे जमनाबाई स्कूल. म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या काही प्रतिष्ठित शाळा आहेत ज्याच्यामध्ये चांगले उद्योगपती, बिल्डर, हिरो हिरोईन यांची मुलं शिकतात, अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण सुरू आहे. आणि त्यांनी 10वीमध्ये ते जे बोर्ड आहे ते जसं आपले SSC बोर्ड असतं पुण्याचं वगैरे महाराष्ट्र शासनचं, तसं ते बोर्ड ICSC बोर्ड आहे आणि त्यात त्यांनी पहिला रँक काढलेला आहे. 5 सब्जेक्टमध्ये त्यांना 100पैकी 99 फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. विचार करा, मी पण एक शिक्षिका आहे, त्या शिक्षिकेला प्रश्न पडला असेल पेपर तपासताना याचे कुठे मार्क कापू, परत परत तिने पेपर तर तपासला असेल, चालला असेल आणि कुठेतरी तिने 1-1 मार्क कमी केला असेल कारण 100पैकी 100 देता येत नाही म्हणून. किंवा लँग्वेजमध्ये सुद्धा हा प्रश्न असतो, लँग्वेजमध्ये कधीही 100पैकी 100 देता येत नाही आणि त्यासाठी त्याने मराठीच आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा 99% आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांना 99% मार्क आहेत. म्हणजे मगाशी बोलत होते की मला बोलता येत नाही म्हणजे सरस्वती कुठेतरी कमी पडते असं आपल्याला दाखवत होते, पण यांच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती दोघी छानपैकी नांदतायत आणि त्यांची 3री पिढी हे त्यांचं साबित करतायत. त्या उपेश याला जन्मला आपले छान छान शुभेच्छा आणि आशीर्वाद. आज सगळा कार्यक्रम भाषण विषण सगळं झालेलं आहे. तुम्ही बोर झाले असतील, थंडी पण लागते, तिथे समुद्राचा गार वारा पण येत असेल, मनामध्ये म्हणत असतील की तुम्ही स्टेजवर बसलेत, आम्ही तिथे उभे आहोत, पण तुमचा आता जास्त वेळ घेणार नाहीये. आणि हां
प्राइस देऊ ना आधी, नंतर आपण आधी सगळ्यांना इथे तुमचे कप मोमेंटो माताजी सगळे वाट बघतायत आणि सगळ्यांचं नाव घेतलं जाईल त्याप्रमाणे ग्रुपने इथे यायचंय आणि तुम्हाला सन्माननीयांच्या हस्ते तुम्हाला कप आणि काय जे पारितोषिक असेल तुम्हाला दिलं जाईल. धन्यवाद. स्वयंसेवकांना विनंती आहे की थोडंसं टिपोय बाजूला घ्या. चिंचणी गावचे स्वयंसेवक, कारण तो संघ पुढे येईल. तुमचे फोटो छान फोटो काढले जातील. उद्या इंस्टाग्राम फेसबुक वर सगळे फोटो आले पाहिजे. तिकडनं पायरी नाहीये ना. सो थँक्यू. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय. प्रथमतः जे इंडिव्हिज्युअल स्कोअर आदरणीय ईश्वरभाई सरांच्या माध्यमातून कॅच आणि षटकारासाठी लागले होते ते आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ते प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी देतोय. तर इंडिव्हिज्युअल हर्ष अच्छुबारी या अच्छुबारी ईश्वरबाई सरांच्या शुभ हस्ते षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि पहिला षटकार अच्छुबारी या आपण अच्छुबारीसाठी जोरदार टाळ्यांचा गजर सरांच्या शुभ हस्ते आपण देतो या ठिकाणी. फोटो खिच. त्याच्यानंतर भावेश या भावेशच्या बॅटमधून आपण एक षटकार नारगोळ भावेश बारिया प्लीज यायचं लवकर. थोड़ा सा स्पीड अप करना है भावेश. उसके बाद में जिनल आपको भी आना है. 2-6 जिनल के भावेश कम. टाळ्या मित्रांनो वाजवायच्या. षटकार मारत सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. मॅन फ्रॉम नारगोळ मिस्टर भावेश पारिया मॅन इन गोल्डन फॉर्म. त्यांना 1000 रुपये भावेशला ना. आणि जिनल नारगोळ संघाचे 2000 रुपये 2 षटकार. नारगोळ संघ थोड़ा सा पुढे आपण प्लीज थोड़ा सा आगे आना है आपको. और जो कैच के लिए 500 रुपए का कैश प्राइस था वो दीप आना है नारगोल टीम के दीप. उसके बाद में जिनल मिशांग धवल दीप एक कैच लिया था 500 रुपए का कैश प्राइस. उसके बाद में जिनल उसके बाद में मिशांग और धवल इंडिविजुअल स्कोर जो कैच के लिए 500 रुपया रखे थे आदरणीय ईश्वर भाई बारिया साहब. नंतर काय धवल लास्ट धवल मिशांक वैयक्तिक पारितोषिक संपलेली आहेत. सगळ्यांचा एकदा जोरदार टाळा वाजवा. आता महिला तर आपण बघतोय बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रथमतः उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देतो. कारण गोलंदाज स्टार्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मॅचला स्टार्ट होते म्हणून आपण उत्कृष्ट गोलंदाज बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी यांच्या माध्यमातून आणि तो जातोय केळेश्वर तळिया संघाच्या तनिषा बारी यांना महिलांचा किताब आहे. गोलंदाजी तनिषा बारी आपण या
सर्वांनी थोडंसं जवळ यायचं प्लीज. तनिषासाठी टाळ्या. हे बोलले ना तुम्ही. आणि त्यानंतर आपण बेट्स बॅट्समन देतोय श्री चाचर माता प्रसन्न संघाची कुमारी आचल बारी यांना. उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्याचा गजर अविरतपणे सुरू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमारी अश्विनी बारी श्री चाचर माता प्रसन्न चिंचणी दिनेशजी बारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि त्यानंतर आपण बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आयोजकांच्या माध्यमातून मालिकावीर देतोय महिलांसाठी. आणि कोण असेल जरा जोराने कोण असेल. आणि कुमारी गती बारी केळेश्वर तळी आल्याची ठरते. मालिकावीर साई एंटरप्राइजेस चिरागेश बारी यांच्या माध्यमातून आणि त्या देतील मनीषाताई यांच्या शुभ हस्ते. चिराग बारी CR7 त्यानंतर सर्वात महत्वाचं आणि अवघड काम म्हणजे आपले ऑफिशियल कुठलाही निर्णय आणि कधीही आपण टेन्शन वाढवणारा निर्णय असतो आणि त्यावेळेला मात्र तटस्थ न्यूट्रल पंचांन म्हणून ज्यांनी सुंदर कामगिरी केली ते आपले ऑफिशियल्स सन्माननीय मंगेशजी तामोरे साहेब आणि श्री जयेश रावरे सर आणि जयेश तामोरे. प्लीज यायचं आपण. आमच्या ऑफिशियल्स आदरणीय तन्मय बारी सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सामनावीर आणि फायनलचा सामनावीर महिलाचा बाकी राहिला. कोण आहे सामनावीर? कोण सामनावीर बाकी राहिलाय पण ते काढतील. तुला कागद दिलेले तर आपण पुरुषांचा जो पहिला तर आपण महिलांचा जो फायनल मॅच होता त्याचा सामनावीर बेस्ट बॅट्समन बॅटर अवॉर्ड जातोय तो म्हणजेच गती आपण यायचं आहे. अंतिम मॅचचा मॅन ऑफ चा बॅटर जो राहिला उत्कृष्ट कामगिरी गती यांच्या माध्यमातून. आणि महेश बारी या सरांच्या शुभ हस्ते आपण तो देतोय. आणि त्यानंतर आपण पुरुषांच्या फर्स्ट सेमी फायनल कडे जातोय. पहिला फर्स्ट सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच मॅन इन गोल्डन फॉर्म नाव आहे मिस्टर अच्यू हर्षद बारी ज्यांनी उत्कृष्ट 24 धावांची विस्फोटक कॅमिओ साकारली आणि ते ठरतात त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कुमार संदेश सुरेश बारी सरांतर्फे टी शर्ट त्यांना देण्यात येईल. आणि अंजली मॅम यांना मी विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे पहिल्या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच अच्यू बारी आपण
प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण बघतायत. आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल ज्याच्या बोटाची जादू खऱ्या अर्थाने नारगोल संघाला मेगा फायनल मध्ये घेऊन गेली, तो जादू करणारा गोलंदाज म्हणजे मिस्टर तरल बारी. 6 रन 3 विकेट, उत्कृष्ट कामगिरी, एक बड़ा नाम, उंगलियों में जिनकी जान है और गेंदबाजी करना एक इकोनॉमी रखना उनका काम है. मिस्टर तरल बारी. आणि त्यानंतर आपण बघतायत जिनल ठरतोय अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जिनल सर्व टी शर्ट आपल्याला बघायला मिळतात. कुमार संदेश सुरेश बारी यांच्या माध्यमातून ते प्रोव्हाइड केले. तुमच्या टाळ्या मित्रांनो कमी पडतायत. टाळ्यांचा कुमार संदेश सुरेश बारी सरांच्या माध्यमातून 2 सेमीफायनल आणि फायनल साठी त्यांनी मला टी शर्ट या ठिकाणी अवेलेबल करून दिले, सौजन्य केलं, त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी राहू. थँक्यू सन्माननीय संदेश सुरेश बारी साहेब. हे दिलं परत आपण थोडं सन्माननीय व्यासपीठाकडे वळूया. मगाशी योगायोगाने अनावधानाने सर्व मान्यवरांना सत्कारामध्ये एक मोमेंटो पण होते. त्याच्यामध्ये सन्मान चिन्हामध्ये अखिल भारतीय बारी बारिया समाज संघ महाराष्ट्र गुजरात क्रीडा महोत्सव चिंचणी 2025 आयोजक श्री चाचरमाता मंदिर परिवार बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी सन्मान चित्र आहे आणि वरती अखिल भारतीय बारी बारिया समाज संघाचा लोगो आहे. तर आपल्या चिंचणी शाखेचे अध्यक्ष आहेत आशिष बारी यांना मी विनंती करते की त्यांनी ईश्वरबाई यांचा सन्मान करावा. तुम्ही जसं घरी कप नेतील तसं आम्ही सुद्धा काहीतरी घेऊन जाऊ ना, आम्हाला सुद्धा काहीतरी आठवण पाहिजे चिंचणीची. त्याच्यानंतर एम बारिया सर तुमच्या ऑफिसला हा लोगो ठेवला पाहिजे. आम्ही ऑफिसला आलं का पहिलं तप बघणार आहोत. श्री भरत बारी आपल्या समाज संघाचे अध्यक्ष. त्याच्यानंतर श्री रोहित बारी नवापूर. त्यानंतर श्री तन्मय बारी. श्री दिनेश बारी मसोली. दिनेश बारी आपल्या समाज संघावर नेहमी नसतात, फार क्वचित असतात, कधीतरी येतात. असा चेहरा आम्हाला नको, नेहमी दिसणारा चेहरा पाहिजे. आता तुमचं नाव आम्ही व्यासपीठावर कोरलेलं आहे. महेश कोण? महेश बारी. त्यानंतर सौ अंजली बारी. एम्बारी यांच्या भाषेत झाशीची राणी, आपण असं म्हणूया की बारी समाजाची पण राणी. त्यानंतर आपल्या गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम आमचे धर्मेश भाई करत असतात. काही पण मेसेज असेल
काही काम असेल तर आम्ही धर्मेशभाईला पकडतो आणि धर्मेशभाई ते उत्तमरित्या काम करतात. ते खास सभेसाठी गुजरातमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी येतात असे धर्मेशभाई की विजय गोविंद बारी नवापूर. अजून कोण राहिलं बस कोण आहे? श्री विघ्नेश बारी कंकराडी. प्रितेश बारी यांच्या हस्ते. बाळकृष्ण बारी हस्ते दुसरं द्या. बाळकृष्ण बारी कडून द्या. करण बारी. श्री बाळकृष्ण बारी यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं. या पुढे. चिंचणी शाखेचे अध्यक्ष श्री आशिषबाई. थांबा. आपल्या समाज संघाचे सदस्य श्री संतोष बारी पटेलपडा. अजून कोण? कॉमेंटेटर 5 दिवस ज्यांचं खरोखर कौतुक करावंसं वाटतं की ज्यांच्या जिभेवर सरस्वती नांदते असा आपण 5 दिवस अनुभव बघितला असेल की ज्यांच्या आवाजात कुठेही खंडितपणा नव्हता. आवाजामध्ये चढ उतार अगदी योग्य होता. कुठेही ते दमत नव्हते. त्यांचे डोळे आणि वाचा एकत्र काम करत होते. डोळे काहीतरी बघतात आणि वाचा काहीतरी काम करते असं नव्हतं. तर त्यांचं मी निरीक्षण केलेलं आहे. असे आपले अजित पाटील यांचं मी खरोखर कौतुक करते. तुमचं सगळ्यांचं कौतुक त्यांनी सगळ्या गावागावाला पोचवलंय आवाजाने. ते असे आपले अजित पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं. त्यांच्याकडे जे शब्द होते काही वेळा मराठीमध्ये सुद्धा शब्द सुचत नाही. कधी इंग्लिशमध्ये शब्द सुचतात पण मराठीमध्ये सुचत नाही. पण त्यांनी मराठीचं त्यांचं अस्खलित बोलणं आणि मराठीची त्यांची शब्दसंग्रह कौतुकास्पद आहे. परत एकदा त्यांना धन्यवाद. श्री मनीष बारी केळवा समालोचक आहेत. त्यांचं पण आपण कौतुक करूया की हे पडद्याच्या मागचे असतात वीर आणि ते आपलं सगळं कौतुक सर्वत्र पसरवत असतात. कोणाला लक्षात आलं का मला मिळालंच नाहीये? देणार आहेत ना? मला वाटतं विसरले की काय? अच्छा माझं मिस घेते ना. या वेळेला जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मनीषाताईंसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. अंजली मॅमच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मनीषाताईंचा शुभ सन्मान. सर्वांचा म्हणजे उत्साहितता वाढवणाऱ्या आणि ज्यांच्याकडे शिक्षकी पेशा आहे म्हणजे सरस्वती ज्यांच्याकडे नांदते अशा मॅडमचं मला सन्मान चिन्ह देऊन मान करण्यासाठी बोलवलं. त्याच्याबद्दल मी माझं सौभाग्य समजते. आणि मी झाशीची राणी नाही, तुमच्या सांगण्यामध्ये आहे झाशीची राणी, पण खरोखर तुम्ही बोलण्यामध्ये झाशीची राणी आहात त्या कोणाला ऐकणार नाही आहेत. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण महत्वाच्या अवॉर्डकडे वळतोय. ज्यांनी सर्वांची मनं जिंकली खऱ्या अर्थाने सर्वाधिक जास्त चौकार ज्यांच्या नावावरती आणि तो कोण असेल? फलंदाज कोण असेल? जय जलाराम गोलवड बी संघाचा जुगल ठरतोय ज्याच्या नावावरती आहे सर्वाधिक चौकार. कैलासवासी
गंपू लक्ष्मण बारी यांच्या स्मरणार्थ आणि जुगल बारी हा विघ्नेश बारी येणारा फ्युचर स्टार आहे नक्कीच त्यांच्या हस्ते आणि जुगल आमच्या सोबत जोडला जाईल. जुगल जुगल यायचंय. अरे जुगल थँक्यू डीजे. कसं वाटतं या ठिकाणी सर कैसा लग रहा है यहाँ पर? अरे सारू लगे एम तो बोल कम से कम. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या नावावरती सर्वाधिक देखणी षटकार आहे सर्वाधिक षटकार आणि तो खेळाडू आहे चिन्मय बारे. जयश्री चाचर माता ए संघाचा संघ नायक कॅप्टन लिडिंग फ्रंट आपण म्हणतो आणि तो संघ नायक या ठिकाणी येतोय. विघ्नेश बारे सरांच्या शुभ हस्ते दिला जातो आणि चिन्मयला खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड या ठिकाणी देतोय. कोण असेल? श्री उत्कृष्ट गोलंदाज बारी नारगोड तरल बारी ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम तरल. मला वाटतं नारगोडला सगळी स्वागताची तयारी झालेलीच असेल. मागच्या वेळेस असंच होता की जलाराम मंदिर जवळ त्यांनी तयारी करून टाकली असेल. निरोप पोहोचले असतील जलाराम मंदिरचं स्वागत करण्यासाठी. श्री विजय बारी नागपूर यांच्या हस्ते काय केलं फिल्डर आणि उत्कृष्ट फलंदाज बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आयोजक यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन सांगा. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू अच्छू बारी हर्षद बारी. कव्हरचा बादशाह म्हणून ज्यांना म्हटलं जातं तोच अच्छू बारी ठरतो या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. श्री तन्मय बारी यांच्या हस्ते आणि असंख्य टेनिस क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं इनाम आहे अच्छू बारी. कसं वाटलं आपल्या घरच्या आयोजनामध्ये घरच्या मैदानावरती होम ग्राउंड आणि होम ग्राउंड मध्ये बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मिळते. कसं वर्णन करा आणि किती आनंद झालाय? पहिलं तर मी सर्वांना आभार मानेल की जे आयोजकांनी आम्हाला सपोर्ट केला भले लहान असो की मोठा असो त्यांना मी खूप खूप आभार मानेल. आणि हे आयोजन जर तुम्ही नाही करत तर आम्ही नाही खेळू शकत इथे म्हणून त्यांचा मी खूप खूप आभार मानेल. आणि चिन्मय बारीला थँक्यू सांगेल त्यांनी मला ओपनिंगसाठी प्राधान्य दिलं आणि माझ्या टीममुळे आम्ही पुढे आलो आणि फायनलपर्यंत गेलो. बट आम्ही हरलो. हे बॅटिंगचं थोडं कमी पडलं. धन्यवाद. तुम्हाला माहित असेल की आपण कॉलेजमध्ये पण खेळतो परंतु कॉलेजच्या ग्राउंडवर खेळणं आणि आज आपण जे खेळले तुम्ही 3 दिवस ते समाजाबरोबर समाजाच्या लोकांबरोबर आणि पाहणारे सुद्धा आपल्या समाजाचेच. त्याच्यामुळे एक वेगळं कौतुक आहे आणि ते कौतुक खरंच कौतुकास्पद आहे. कारण का आपण कॉलेजमध्ये खेळतो तिथे सर लोक वेगळे असतात आणि प्रेक्षक पण वेगळे असतात परंतु आपलीच माणसं आपल्या डोळ्याने कौतुक करतात ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण बोलतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी सर्वांच्या मनामध्ये घर केलेलं आहे सर्वांच्या हृदय प्रदेशामध्ये ज्यांनी आपलं नाव कोरलंय तोच ठरतो या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नाव आहे मिस्टर यज्ञेश बारी. ग्रेट फिल्डिंग. आणि जो मालिकावीर अवॉर्ड आहे तो आपण नंतर देणार आहोत थोडंसं राखून ठेवलाय.
त्यानंतर त्यानंतर बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आयोजक यांच्यातर्फे मालिकावीर कोण असेल मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साई एंटरप्राइजेस चिराग एस बारी CR7 च्या माध्यमातून आपण देतो या ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी. कोण असेल रोहित भाऊ नवीन मॅन ऑफ द सिरीज? मित्रांनो आवाज जोराने आला पाहिजे. भावेश बारिया. महिलाचं चालू करून टाकायचं. महिला वेल डन भावेश, मैन ऑफ द सीरीज. जोरदार तालियां बन चाहिए भावेश को. और भावेश हमारे साथ में जुड़ेंगे. भावेश वेल प्लेड, बहुत सारी शुभकामनाएं आपको. मैन ऑफ द सीरीज का अवार्ड है. कंसिस्टेंसी आपने रखी है. consistency is to the success, consistency is a way of success and consistency is more important than perfection. खूप चांगली आपण consistency ठेवली, आपल्या संघाला घेऊन गेलात. काय म्हणाल यशाचं गमक क्या? आप जिस तरह अच्छे खेले, कंसंट्रेशन काफी बढ़िया था, मेडिटेशन काफी बढ़िया था. क्या कहेंगे आपके इनिंग के बारे में और इस बेहतरीन टूर्नामेंट के बारे में? देखिए मेरी इनिंग्स के बारे में कुछ नहीं बोलूँगा, लेकिन ये टूर्नामेंट के बारे में बहुत कुछ बोलना चाहता हूँ, लेकिन मेरे पास वर्ड्स बहुत कम है. ये टूर्नामेंट बहुत अच्छा रहा, सभी टीम ने पार्टिसिपेट किया, इसलिए मैं चिंचनी गांव के सभी जितने भी मेंबर्स हैं, जितने ये टूर्नामेंट आयोजन किया है, उसको मैं धन्यवाद देना चाहता हूँ. सर थैंक यू. रणजी प्लेयर है और बहुत बड़ा नाम है, लेकिन नंबर पर आप देख सकते हो. आने वाले और सारे मैचेस के लिए आपको शुभकामनाएं बारीवाड़ा स्पोर्ट्स क्लब चिंचनी के माध्यम से और सभी हमारे समाज बांधव की तरफ से. त्यानंतर आपण प्रमुख बक्षीस समारंभाला प्रारंभ करतोय. जे आकर्षक चषक आपण बघतायत. वडबी तृतीय चतुर्थ. आता वैयक्तिक पारितोषिक संपलेली आहेत. आता गटाने यायचं आहे. गटान अखिल भारतीय बारीबारिया समाज संघ 2025 बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आयोजक यांच्यातर्फे महिला क्रिकेट चतुर्थ पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक जात आहे सागर संगम गुंगवाडा बी. चला यायचंय चतुर्थ पारितोषिक सर्व टीमने यायचंय. टीमने यायचंय. आहे का गुंगवाडा टीम? या सगळ्यांचं स्वागत आहे. श्री आशिष बारी यांना मी विनंती करते. तिसरा कुठे तिसरा
बारी बारी अस आई सॉरी साक्षी બોલો જે બી મારા માટે બોલ એના માટે બી બોલ સારું છે બોલ જલ્દી 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 खेळत आहे असंच समजायचं ग्राउंडवर आहे સારું છે બોલ ઇંગ્લિશમાં બોલ્યો તો मराठीમાં બોલા ઇંગ્લિશમાં બોલા પછી મરાઠીમાં બોલ हिंदीમાં બોલ જલ્દી બોલ હા જલ્દી બોલ नहीं मराठी हिंदी में यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा चिंचन गाँव ने जो टूर्नामेंट आयोजन किया है और हमें इनवाइट किया है हाँ और हमें हमारा बैड लक था कि हम लोग फाइनल तक पहुँचना चाहते थे पर हम लोग नहीं पहुँच पाए। नेक्स्ट टाइम हम लोग बहुत हार्ड मेहनत करेंगे। ऑल द बेस्ट। थैंक यू। थैंक यू साक्षी। अखिल भारतीय बारीबाऱ्या समाज संघ 2025 बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आयोजक यांच्यातर्फे महिला क्रिकेट उपविजेता कोण पाहिजे की नको? श्री चाचर माता चिंचणी बारीवाडा आणि अतिशय उत्कृष्ट चषक आम्हाला प्रोव्हाइड केलंय कैलाशवासी दशरथ विठ्ठल बारी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री संजू दशरथ बारी साहेब माझे संपूर्ण बारिया अखिल भारतीय बारीबारिया समाजाच्या सोबत काही क्षण आनंदामध्ये एन्जॉय करता आले। या 5 दिवसामध्ये चुकून जर कोणाचं मन दुखलं असेल तर मी सॉरी म्हणतोय। थँक्यू अजितजी। आता तुम्ही सुद्धा आमच्या या चिंचणी परिवारातले सदस्य झालात। आपली पण ओळख एवढी मोठी झाली की प्रत्येक जण आपलं नाव घेत आहे की अजितजीलाच आपण पुढच्या वर्षी पण कॉमेंट्रीला कुठे अखिल भारतीय बारीबारिया समाजाची टूर्नामेंट असेल तर बोलूया असं आमच्या चिंचणी शाखेने सांगितलेलं आहे। हा सर्वांचा मोठेपणा आहे आणि मी नक्कीच त्यांचा आदर ठेवेन। आमच्या समाज संघामध्ये आम्ही एक ठराव करून घेतो, बरोबर ना अध्यक्ष? जसं एक ठराव लागतो तसं ठरावामध्ये तुमचं नाव घेतो। तुम्ही मध्येच आता कार्यक्रम सोडून खरं म्हणजे पूर्ण करायला पाहिजे होतं, पण काही मला ट्रेन पकडायचे, काही हरकत नाही, भरपूर वेळ दिलेला आहे। टाळ्या वाजवा एकदा जोरदार। तुम्ही द्या आणि हा मान जात आहे। प्रथम पारितोषिक महिला क्रिकेटचा मान जात आहे तो केवलेश्वर तड्याळे संघ यायचा आहे।
साक्षी. सर्वप्रथम तुमचे आयोजन जे हे पहिलं वर्ष होतं तरी अतिशय तुम्ही सुंदर हे आयोजन केलेलं आहे. कारण आम्ही समजू शकतो, आमच्या गावात पण आमचे पप्पा वगैरेच भरवतात, ते लोक काय मेहनत घेतात हे आम्हालाही कळते. तुमच्या या पहिल्या वर्षात काहीही तुम्ही चूक केलेली नाही आहे, सर्व व्यवस्थित केलं आहे. बाकी आमच्या टीमचं सांगते तर आम्हाला ह्या ज्या जर्स्या दिलेल्या आहेत ते शशिकांत काकाचा मुलगा अमित मामा, तन्मय मामाचे भाऊ, त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला दरवर्षी सांगितलं आहे तुम्ही जेवढे वर्ष खेळणार तेवढे वर्ष आम्ही तुम्हाला जर्सी देऊ. बाकी आम्हाला भरत काका त्यांनी सुद्धा जर्सी दिलेली आहे. आणि शिक्षणाचं सांगायचं झालं तर आता आमच्या टीममध्ये सुद्धा आहेत ना, सर्व आता 10th 12th करून आलेले आहेत, पण सर्वांनी 10thमध्ये 80+ मोस्ट ऑफ 7 स्टुडंटने 80+ मार्क्स काढलेले आहेत. सायन्स स्ट्रीममध्ये आहेत. मी स्वतः MSc झालेली आहे, माझी बहीण BSc आहे, 2-3 प्लेयर BSc IT आहे आणि बाकी सायन्सला आहे, अजून एक वकील आहे आमच्या प्लेयरमध्ये. आणि बाकी शिक्षण हे भरपूर घ्यायचं असतं आपल्याला, पण काही आर्थिक अडचण असते, त्यामुळे आपण उच्चपदी जाऊ शकत नाही. कारण तर मी तेच सांगू इच्छिते, कोणालाही असं आर्थिक काही मदत लागली तर तुमचं सहकार्य असू द्या, तर आपल्या समाजातील सर्वच मुलं बाहेर जातील बस. आणि आमच्या ए संघाचं सांगू इच्छिते, सगळे संघ म्हणजे आमच्या गावात एक मेन प्लेयर जो प्रीतम बारी आहे तो नव्हता आणि सत्यम बारी म्हणून आहे ते शिर्डी गेलेले होते, तरी आमच्या टीम आज क्वालिफाय झालेली. आणि ए संघाचं ते सांगू इच्छिते तर त्यांनी जे आज खेळ केला आहे तो आमच्यासाठी फायनलपेक्षा पण खूप जास्त आहे. त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि तुमच्या आयोजकांचे सर्व मनपूर्वक आभार. नक्कीच नक्कीच खूप सुंदर आपण बोलले. आणि तो नशीब चिंचणीचा होता, प्रीतम नव्हता ते चिंचणीचा नशीब होता. पण एक तुम्हाला अजून पण सांगतो, ही 9व्यांदा फायनल हरलेले आहेत. समोरची टीम सेमीफायनल पर्यंत कुठलीही असो, पण चिंचणीचा संघ प्रत्येक ठिकाणी फायनलला आहे. म्हणजे जास्त मेहनत चिंचणीची आहे. दरवेळेस चिंचणीचाच संघ फायनलला असतो. समोर तडियाडे असो की नारगोळ असो, पण चिंचणीचा टीम परमनंट फायनलमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद साक्षी. साक्षीने आपल्या मनोगतात सांगितलं की आर्थिक परिस्थिती, मगाशीच एम बारिया यांचं भाषण आपण ऐकलंय, उत्तम उदाहरण आहे की गरिबीमधून पुढे आलेले असं हे व्यक्तिमत्व आहे. तेव्हा कोणीही कुठेही आपण कमी आहेत असं समजायचं नाहीये आणि आपली प्रगती करत राहायचं शिक्षणामध्ये पुढे. महिलांचा आता चतुर्थ नाव काय चौथा पारितोषिक आयोजकांतर्फे आहे आणि रक्कम आहे 11,000 रुपये. बारीवाडा स्पोर्ट्स क्लब तर्फे आहे. कोण आहे कोणाला? ओम साई धाकटी डहाणू. ओम साई धाकटी डहाणू कृपया पुढे यायचे. धाकटी डहाणू
सर्वांचं कौतुक. आयोजक श्री चाचर माता मंदिर परिवार, भारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी आणि महेशभाई आणि दिनेशभाईंना मी विनंती करते की त्यांनी तिसरं पारितोषिक 11,000चं आहे. जय जलाराम घोलवड बी, जय जलाराम घोलवड बी आहे का? जय जलाराम घोलवड कृपया स्टेजवर यायचे. कैलासवासी दशरथ विठ्ठल बारी यांच्या स्मरणार्थ हे तृतीय पारितोषिक त्यांचे चिरंजीव संजय दशरथ बारी आले होते, पण आता नाहीये ते, उपस्थिती त्यांची नाहीये. माजी अध्यक्ष कैलासवासी दशरथ विठ्ठल बारी यांच्या स्मरणार्थ आहे आणि हे पारितोषिक जात आहे जय जलाराम घोलवड बी, घोलवड. महेशभाई आणि दिनेशभाई यांच्या हस्ते. मंदिर परिवार, बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी क्रीडा महोत्सव 2025 द्वितीय पारितोषिक 2 2 2 2 2 5 वेळा 2 मोजा मनात किती ते 22,222 सुशील चुरी कुडण यांच्या तर्फे आहे. रोख रक्कम आहे आणि कैलासवासी हरेश्वर तुकाराम बारी, सरोज हरेश्वर बारी, गाव कोणतं आहे? गुंगवाडा यांच्या स्मरणार्थ आहे. द्वितीय पारितोषिक सागर हरेश्वर बारी यांच्याकडून आहे. तर द्वितीय पारितोषिक मी घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे श्री चाचर माता प्रसन्न चिंचणी आणि हे पारितोषिक वितरणासाठी मी सन्माननीय व्यासपीठ एम बारिया यांना मी विनंती करते. कार्यक्रम संपलेला आहे. काही आठवण आहे का? काही राहिलंय का? असेल तर सांगा. काही बाकी રહ્યું છે?
प्रोग्राम